देगलूर तहसील कार्यालयात तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या बदलीचा समारंभ संपन्न। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। देगलूर तहसील कार्यालयात एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला, जिथे 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून तहसीलदार राजाभाऊ कदम साहेबांचा निरोप समारंभ पार पडला। तहसीलदार साहेबांनी आपल्या कार्यकाळात विविध सरकारी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत, ज्यामध्ये अन्नधान्य पुरवठा, निराधार योजनेच्या योजना आणि संजय गांधी योजना यांचा समावेश आहे। कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील प्रत्येक प्रश्नाची वेळेत सोडवणूक झाली। विशेषतः नागरिकांसाठी, जसे की वृद्ध आणि महिलांसाठी, त्यांनी विशेष काळजी घेतली। या समारंभात नव्याने रुजू झालेले तहसीलदार भरत सूर्यवंशी साहेब यांचेही स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात तहसील कार्यालयाचे CO शेखर देशमुख, नायब तहसीलदार संजय नागमवार, सोडणार साहेब, मामिलवाड साहेब तसेच इतर अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कदम साहेबांचे कार्य देगलूर तहसील कार्यालयातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे आणि त्यांच्या बदलीनंतरही नागरिकांवर त्यांचे सकारात्मक प्रभाव राहील। हे होते आजचे बातमीपत्रक, तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल, त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। उगवता सूर्य सुगम साहेब, व्हिडिओ साहेब, नागमवार साहेब, सर्व उपस्थित सर्व कर्मचारी आणि इतर बंधू भगिनी, आपण ज्या दिवशी नोकरीला लागतो त्या दिवशी आपली एक असते सेवानिवृत्तीचा दिनांक फिक्स असतो आणि 3 वर्षानंतर बदलीच्या कायद्याप्रमाणे बदली निश्चित असते। त्यातही या महाधिकाऱ्यांच्या बाबतीत असं असतं, 3 वर्ष राहू का नाही हे माहीत नसतं। कधी कधी 3 वर्ष काळ होतो, अन्यथा 6 महिने वर्षालाही फिरावं लागतं। जमलं तर राहतात 3 वर्ष, नाही तर काशा कोंडाळा, असा एकंदरीत हा प्रकार असतो। बघता बघता तुमच्यासोबत 3 वर्ष कसे निघून गेले ते कळालेच नाही। सुरुवातीचं वर्ष ते 3 वर्ष मला वाटतं ते असं गेलं। जॉईन झालो मी या ठिकाणी, माझी यायची पण इच्छा नव्हती। मला फोन आला, येता का? माझा पहिला प्रश्न होता, वाळूचा काही त्रास आहे का? दुसरं असं होतं की मी अगोदर ज्या ठिकाणी काम केलेलं होतं, माझी मनस्थिती अशी आहे की आता फील्डवर नकोच आपल्याला, काही बरे वाईट अनुभव घेतो आणि मी कलेक्टर ऑफिसला पदस्थापना मागत होतो। सूर्य साहेबांना माहिती तो प्रकार सगळा, मग अर्जही केले मी। योगायोगानं मला काही पदस्थापना मिळाली नाही आणि अचानकपणे तुमच्या इथे येऊन पडलो। इथे आलो, एक 15-20 दिवस झाले, महिना काहीतरी झाला असेल। त्या मॅडम माझ्याकडे ते हे घेऊन आल्या, बोलले मॅडम काय मॅथचं समन्स होतं ना, मॅथचं समन्स घेऊन आले। धन्यवाद साहेब गेले मॅथमध्ये,